सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज. आपली बातमी आपला परिसर. नमस्कार, मी विजय वाघमारे, बेधडक महाराष्ट्र न्यूजसाठी. मागच्या 15 वर्षात 1992 ते 2007 शिवाजी केदारी, भावना केदारी यांना पुणे मनपात काम करण्याची संधी मिळाली. 2007 नंतर मी असेल आणि माझ्या मातोश्री यांना संधी मिळाली. पुन्हा त्यानंतर मी आणि मातोश्रींना संधी मिळाली. विकासाचा एकूणच राजमार्ग येथे ओपन करण्याचा प्रयत्न केला. या राज्यात 400 ते 500 पोलीस कॉलनी आहेत, परंतु येथे एकमेव 2 पोलीस कॉलनी आहेत. त्या प्रशांत जगताप यांच्या प्रभागात SRP गट क्रमांक 1, गट क्रमांक 2 या दोन्ही कॉलनीत जवळपास 57 कोटींची कामे 15 वर्षात मार्गी लावलेली आहेत. रस्ते, स्ट्रीट लाईट, बास्केटबॉल कोर्ट, बॅडमिंटन कोर्ट असे अनेक इतकी विकास कामे करून ठेवलेली आहेत की विकास कामात कुठेही कमतरता नाही. मला खात्री आहे की केलेल्या विकास कामावर येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेच्या मतदानामध्ये साहिल केदारी, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभूळकर, प्रशांत जगताप या चौघांच्या नावासमोरील हाताचा पंजा चिन्हासमोरील बटन दाबून लोक आम्हाला विजयी करतील. पुन्हा एकदा विकासाचा महामार्ग कायम ठेवतील असे मत वानवडी साळुंके विहार प्रभाग क्रमांक 18 काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी SRP गट क्रमांक 2 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रचारात काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहिल केदारी, रत्नप्रभा जगताप, शमिका जांभूळकर, प्रशांत जगताप यांनी SRP गट क्रमांक 2 भागात पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी पदयात्रेत महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणावर सहभागी होत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी उत्साही दिसत होत्या. पदयात्रेत असंख्य काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते. मी विजय वाघमारे, बेधडक महाराष्ट्र न्यूज. आले रे आले पंजाबी, आले रे आले पंजाबी, आले रे आले पंजाबी, इकडून आले पंजाबी, तिकडून आले पंजाबी. दादा, आपला आता अजेंडा काय असणार आहे? आता अजेंडा विकासाचाच राहील. काँग्रेस पक्षाच्या वतीने वानवडी प्रभाग क्रमांक 18 वानवडी साळुंके विहार या प्रभागातून काँग्रेस पक्षाचे साहिलजी केदारी, रत्नप्रभाताई जगताप, शमिकाताई जांभूळकर यांनी मी स्वतः प्रशांत जगताप ही निवडणूक लढत आहे. मागची 15 वर्ष म्हणजे 92 ते 2007 मान्य शिवाजीराव केदारींना आणि मान्य भावनाताई केदारींना इथून संधी मिळाली. 7 नंतर मी असेल, माझ्या मातोश्री असेल, पुन्हा मी आणि माझ्या मातोश्री असेल अशी आम्हाला संधी मिळाली. याच्यामध्ये आम्ही विकासाचा एकूणच राजमार्ग या ठिकाणी ओपन करण्याचा प्रयत्न केला. आज जे आपण SRP गटामध्ये जिथं आपण प्रचार करतो ती परिस्थिती आपण पाहू शकतो. तुम्ही प्लीज कॅमेऱ्याच्या द्वारे या ठिकाणी सगळ्या दर्शकांना दाखवा. या राज्यामध्ये 450 ते 500 पोलीस कॉलनीज आहेत, पण एकमेव 2 पोलीस कॉलनीज अशा आहेत ज्या प्रशांत जगतापच्या प्रभागात येत होत्या. गट क्रमांक 1 आणि SRP गट क्रमांक 2 याच्यामध्ये साधारणतः मी दोन्ही गटात मिळून 57 कोटीची कामं मार्गी लावली मागच्या 15 वर्षामध्ये. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असतील किंवा बॅडमिंटन कोर्ट असेल, बास्केटबॉल कोर्ट असेल, अशी इतकी कामं करून ठेवलेली आहेत की या ठिकाणी कुठेही कुठल्या प्रकारची कमतरता नाही. आणि म्हणून मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेच्या मतदानामध्ये साहिलजी केदारी, रत्नप्रभाताई जगताप, शमिका जांभूळकर आणि प्रशांत जगताप या चौघांच्या नावासमोरचं पंजाचं बटन दाबून लोक आम्हाला विजयी करतील आणि पुन्हा एकदा हा विकासाचा महामार्ग हा कायम ठेवतील. राज्यातल्या कुठल्याही पोलीस दलातल्या नाही का ज्यांच्या पोलीस कॉलनीज आहेत, नमस्कार, त्यांनी सांगावं. हे आमचे शिंदे मामा आहेत, ते सांगतील की पूर्वी 20 वर्ष इथं सगळे मातीचे रस्ते होते, बरोबर ना मामा? सगळे तुम्हीच केले त्याच्यामुळे मी केलं, पण ते तुम्ही मतदान केलं म्हणून केलं तेवढं मतदान होतं आपण. अगदी अगदी. त्याच्यामुळे ते स्वतः बघा कारण की ते सिनियर आहेत, ते रिटायर्ड झालेले आहेत, पण त्यांची आठवण तीच आहे. अगदी. तर हे एवढं नाही का चांगलं बेटर इन्फ्रास्ट्रक्चर करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि ते कायम राहू शकतं. पण त्याच्याकरता काँग्रेसचे 4ही नगरसेवक निवडून येणं गरजेचं आहे. चिन्ह आहे पंजा. खात्री आहे केलेल्या कामाची नोंद घेऊन आणि ती प्रेमाने नोंद घेऊन आपण आम्हाला मतदान करताल. इथून पुढे विकासाचा हा राजमार्ग कायम या ठिकाणी मुख्य प्रवाहात राहील याची काळजी प्रशांत जगताप, साहिल केदारी, रत्नप्रभाताई जगताप, शमिका जांभूळकर नक्की घेतील. एवढीच नका या ठिकाणी नम्रतेची, कळकळीची, आग्रहाची विनंती वजा तुम्हाला या ठिकाणी प्रामाणिकपणाचा संदेश देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सडेतोड व ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा बेधडक महाराष्ट्र न्यूज. आपली बातमी आपला परिसर.